कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नसल्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली आहे। कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीत दिले आहेत। कोल्हापुरातल्या हत्तीणी पाठोपाठ मुंबईतल्या कबूतरखान्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले आहेत। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर पालिकेनं शहरातील कबूतरखान्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। कबूतरखाना वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार। कबूतरखाना संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। कोणत्या वेळेत फीडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येईल। कबूतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा। आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं। देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित होते। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कबूतरखाने बंद करू नयेत या मागणीसाठी पुढाकार घेतलाय। फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जैन समाजाला काही प्रमाणात दिलासा मिळालाय।